नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिटी प्रतिभामध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मम्मीच्या हाताची भरल्या वांग्याची अतिशय चविष्ट अशी रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने तिने बनवलेली आहे, पण आमच्या सगळ्यांची अगदी आवडीची ही रेसिपी। तर या रेसिपी बनवताना आपल्याला सगळ्यात अगोदर वांग्याचे जे आहे ते 4 काप करून घ्यायचे आहे, मध्यभागी असे कापून। आणि वांग जे आहे ते व्यवस्थित चेक करून बघायचं आहे ते खराब आहे की नाही। त्यानंतर फोडीला पण अर्ध असं फोडून त्यामध्ये बघायचं आहे की किडे वगैरे असतील नसतील ते बघून स्वच्छ असे आपल्याला काटे काढून थोडंसं देठ त्याचं काढून घ्यायचं आहे। 4 भाग झाल्यानंतर वांग्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर मम्मी काय करते, वांग कापत असताना जवळ पाणी पातेल्यामध्ये घेते, त्यामुळे तिचं म्हणणं असं आहे की वांगे अजिबात काळे पडत नाही। तर या ठिकाणी ती प्रत्येक वांग कापते आणि पाण्यामध्ये टाकून सगळी वांगी जी आहे ती आपली व्यवस्थित अशी चिरून झाल्यानंतर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय पाण्याचा रंग किती बदललेला आहे। तर वांग्याचं व्यवस्थित पाणी आपण निथळून काढून घेतल्यानंतर त्यामध्ये वांग्यांना मीठ भरून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने छान असं मीठ लावून घेतल्यानंतर एका कढईमध्ये 2 पळी एवढं तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपली वांगी जी आहे ती शिजत घालायची आहेत। तर मीठ लावून घेतल्यामुळे वांग्याला आतपर्यंत जे आहे ते मीठ लागतं आणि ज्यावेळेस आपण हे भाजीमध्ये टाकतो तर त्याला अप्रतिम अशी चव लागते। तर वांग अळणी वगैरे लागत नाही। तर या ठिकाणी सगळे वांगे जे आहे ते व्यवस्थित असे घालून झालेले आहेत आणि याला आता आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवरती जे आहे ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। तर वांग्यांचा जो कलर आहे तो थोडासा बदलला की यावरती आपल्याला झाकण ठेवून ही वांगी शिजेपर्यंत, म्हणजे एक साधारण 5 ते 7च मिनिटं लागतात। ही वांगी गावरान असल्यामुळे शिजायला फार असा वेळ घेत नाही। तर या ठिकाणी वांगे शिजून झाले तोपर्यंत मम्मीने या ठिकाणी एक मोठा कांदा चिरून घेतलाय, भरपूर असा लसूण घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली फक्त। तर या ठिकाणी आपल्याला लसूण व्यवस्थित असा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे। तर वांगे जे शिजलेले आहे ते आपण एका दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेणार आहे, कारण फोडणीसाठी आपल्याला कढई जी आहे ती मोकळी होणार आहे। तर जे काही तेल होतं ते पण यामध्येच काढून घेतलेलं आहे। नंतर दुसऱ्या कढईमध्ये पुन्हा 2 ते 3 पळी एवढं यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं छान तडतडून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी यामध्ये घालायची आहे। दोघं छान तडतडले की यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कांदा आपला परतून झाला की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत। अगदी कमी साहित्य वापरलेलं आहे, तुम्ही बघणार आहेत की ना खोबरं आहे ना आलं आहे, काही नाही, पण ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। तर इथे आमच्या गप्पा चालल्या होत्या। आई थोडीशी कॅमेरा शाय असल्यामुळे मग त्यामुळे तिने असं काही बोलून सांगितलं नाही। तर कांदा आणि लसूण परतून झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा एवढा हळद घातली आहे। घरगुती जो काळा मसाला असतो तो 1 चमचा, लाल तिखट जे आहे ते देखील 1 चमचा यामध्ये घालायचा आहे। आणि या ठिकाणी अगदी पाव चमचा एवढं तिने धन्याची पावडर देखील घातलेली आहे आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। हे सगळं परतून झालं की यामध्ये जाडसर भरडून घेतलेला भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे। हा 5 ते 6 चमचे, म्हणजे आता तुम्हाला करी किती करायचे आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्ही या ठिकाणी घालू शकता। तर 5 ते 6 चमचे आम्ही या ठिकाणी जाडसर भरडून घेतलेला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो घातला। त्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास म्हणजे 1 कपभर इतकं पाणी घालून याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि याला छान परतून आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय वाटण मस्त कोरडं झालं की यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सीची आम्हाला भाजी हवी होती। तर पाणी घातल्यानंतर थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जे शिजून घेतलेले वांगे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत।
आणि याला व्यवस्थित असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे, परतून म्हणजे हलवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. वांग्यांमध्ये मीठ भरल्यामुळे आपण अगदी जो करी केलेली आहे त्याच्या इतकंच आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं. याला छान असं पुन्हा परतून घेतल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची. बघा किती अप्रतिम असं मस्त तेल देखील सुटलंय. भाजी अतिशय खाण्यासाठी छान लागते. यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेतोय. अतिशय सोपी रेसिपी आहे, पण खाण्यासाठी अप्रतिम. भाकरीसोबत ही रेसिपी खूप छान लागते. एकदा तुम्ही देखील करून बघा. अगदी कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.